तर आपण बघतो राज ठाकरेंसह मवियाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक मुख्याधिकारी एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारेंची भेट झालेली आणि या भेटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते होते तर मतदार याद्यांमधील घोळ असतील किंवा निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांवरती विरोधी पक्षातील नेत्यांनी अगदी आपले परखड प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत आणि यानंतर संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणी सुद्धा या शिष्टमंडळातल्या नेत्यांनी केलेली आहे। आपण बघितलं होतं काल सुद्धा महत्त्वाचे काही मुद्दे समोर आले होते ज्यामध्ये मतदार याद्यांमधील त्रुटी होत्या। तसेच आज सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे समोर होते, यामध्ये याद्यांमधली जी नावं वगळलेली आहेत त्या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे, जी चुकीची नावं ती दुरुस्त करण्यासंदर्भात किंवा अचानक जे मतदान वाढलेलं या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत। अनेक ठिकाणी दुहेरी नोंदी आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे हा सुद्धा प्रश्न या सगळ्या नेत्यांनी मांडलेला आहे। राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यानंतर या बैठकीत नेमकं काय झालं, काल काय झालं होतं, त्यानंतर ही चर्चा पुढे कशी गेली, आज कुठले मुद्दे महत्त्वाचे समोर आले आणि इथून पुढची सुद्धा रणनीती कशी असणार आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये याची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे। कारण नेमकं काय काय घडामोडी घडल्यात, कशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडून उत्तर देण्यात आलीत, या सगळ्या गोष्टींचं उलगडा या पत्रकार परिषदेतून होऊ शकतो। त्यामुळे अगदी थोड्याच वेळामध्ये ही पत्रकार परिषद सुद्धा सुरू होणार। मात्र पत्रकार परिषदेपूर्वी या सगळ्या नेत्यांची एक बैठक पार पडते। या बैठकीमध्ये सुद्धा कोणते कोणते मुद्दे चर्चेला येतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला बघायला मिळतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आयोगावरती विरोधकांच्या प्रश्नांच्या फैरी आज सुद्धा बघायला मिळालेल्या आहेत। अनेक प्रश्न निवडणूक आयोगासमोर उपस्थित करण्यात आले, ज्याची उत्तरं या सगळ्या नेत्यांना, विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा राज ठाकरे असतील आणि मवियाच्या शिष्टमंडळाला खरं तर अपेक्षित होती। यामध्ये मतदार याद्यांमधल्या त्रुटींसह जी नावं वगळली आहेत, जी नावं चुकीची आहेत, ही दुरुस्त कधी होणार, कशा पद्धतीने होणार, या संदर्भातले प्रश्न करण्यात आले। त्यानंतर काही ठिकाणी मृत व्यक्तींची सुद्धा नावं आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळं ती कधी वगळणार असा सुद्धा प्रश्न या सगळ्या नेत्यांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। यामध्ये दुहेरी नोंदींचा जो मुद्दा होता त्याचा पुनरुच्चार आज सुद्धा झालेला आहे, कारण अनेक ठिकाणी डबल नावं बघायला मिळत आहेत, दोन दोन ठिकाणी, तीन तीन ठिकाणी याद्यांमध्ये नावं बघायला मिळत आहेत, त्यामुळे त्याबद्दल सुद्धा प्रश्न करण्यात आलेला आहे। दरम्यान सर्व पक्षीयांशी चर्चा करा आणि त्यामध्ये सुधारणा करा अशी सुद्धा मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगासोबत पुन्हा एकदा ही चर्चा पार पडलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय उद्धव ठाकरे, राज ठाकरे प्रश्न विचारताना दिसत आहेत, बाळासाहेब थोरात दिसत आहेत। दरम्यान व्हीव्हीपॅटचा मुद्दा काल सुद्धा गाजलेला होता आणि आज सुद्धा व्हीव्हीपॅटचा मुद्दा समोर आला आहे। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवरती निवडणूक घ्या असं राज ठाकरेंनी आज सांगितलेलं आहे। त्यामुळे जो मुद्दा काल सुद्धा महत्त्वाचा ठरलेला होता, ज्यावरती काल विरोधकांनी असं सांगितलं होतं किंवा सगळ्या नेते मंडळींनी सांगितलं होतं की त्यावरती उत्तर दिलेलं नाहीये निवडणूक आयोगाने, मात्र आज सुद्धा हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आलेला आहे। राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही असा सवाल उपस्थित केला आणि मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी असा सुद्धा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। सुमित, आपण बघितलं आज सुद्धा या सगळ्या नेत्यांनी, मग राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, प्रश्नांची सरबत्ती बघायला मिळाली। बरोबर आहे, प्रश्नांची सरबत्ती, कारण वेगवेगळे मुद्दे होते आणि काल ज्या पद्धतीने हे सगळं शिष्टमंडळ गेलेलं होतं त्यांचे मुद्दे त्यांनी मांडले आणि त्यावेळेला आयुक्तांनी किंवा अधिकाऱ्यांनी एकच उत्तर दिलं नाही, दोघांकडून संभ्रम निर्माण काही तांत्रिक अडचणीमुळे संवाद होऊ शकत नाही, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया। मात्र काही महत्त्वाचे प्रश्न जे उपस्थित झालेत ते आपण बघतोय। बोगस मतदारांवरती अंकुश का नाही असा सवाल सुद्धा जयंत पाटलांनी उपस्थित केलेला होता। आपण बघितलं राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले, यानंतर जयंत पाटील सुद्धा अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले। अनेक मतदारसंघात ज्या काही घडामोडी घडल्या त्या संदर्भातले रेफरन्स सुद्धा यावेळेला जयंत पाटलांकडून देण्यात आलेले आहेत। एकाच घरात 400 मतदार कसे असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला। दरम्यान नालासोपारामधील यादीमध्ये अनेक बनावट नावं असल्यावर सुद्धा जयंत पाटील यांनी लक्ष वेधलेलं आहे। सकाळी 9 वाजता आणि बातमीमध्ये आलं की नाव डिलीट होतं असं सुद्धा जयंत पाटलांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। अनेक ठिकाणी जी दुहेरी नावं आहेत त्या संदर्भातले प्रश्न सुद्धा यावेळेला उपस्थित करण्यात आलेले आहेत। बाळासाहेब थोरात असतील किंवा उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील या सगळ्यांनी आज महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आपण बघितलं। राज ठाकरेंसह मवियाचे शिष्टमंडळ राज्य निवडणूक मुख्याधिकारी एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या भेटीसाठी आज सुद्धा दाखल झालं। आपण बघितलं होतं काल सुद्धा जवळपास 1 तास ते 1.5 तास ही सगळी चर्चा झाली होती। महत्त्वाचे प्रश्न काल सुद्धा उपस्थित केले होते आणि आज सुद्धा असेच प्रश्न उपस्थित केले। दरम्यान जे आपण आता दृश्य बघतोय त्यामध्ये आपल्याला अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंही आपल्याला आज सुद्धा बघायला मिळत आहेत। काल सुद्धा बैठकीला
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित होते. मात्र आज आपण बघतोय अमित ठाकरेंची सुद्धा या बैठकीला उपस्थिती होती. दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सुद्धा आपण बघतोय. निवडणूक आयोगासोबत जेव्हा बैठक झाली त्यावेळेला या सगळ्या नेत्यांनी, यामध्ये मवियाचं शिष्टमंडळ किंवा राज ठाकरे यांच्यासह या सगळ्या नेत्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये होता तो निवडणूक ज्या मतदारांच्या यादीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्यामध्ये जो काही घोळ असल्याचा दावा केला जातोय किंवा चुकीची नावं आहेत, मृत व्यक्तींची नावं आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्यावरती कशा पद्धतीने काम करता येईल असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला. कारण वारंवार मवियाकडून तक्रार केली जात होती की यामध्ये अनेक नावं आहेत ती चुकीची आहेत किंवा अनेक मतदारांची या यादीमध्ये नावं सुद्धा बघायला मिळत नव्हती. त्यामुळे असे अनेक प्रश्न याला उपस्थित केले. दुहेरी नोंदींचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा होता, कारण पारदर्शकता नसल्याचा आरोप वारंवार मवियाकडून सुद्धा केला जात होता. राज ठाकरेंनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळे या मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कधी होणार असा प्रश्न याला उपस्थित करण्यात आला. दरम्यान जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा अनेक मुद्दे या बैठकीमध्ये उपस्थित केले आहेत. यामध्ये जसं की पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुबार मतदार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. परत एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना झाली असा सुद्धा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा आयोगाला सवाल केला. अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीरचा मतदार, त्याचा कोणताच ठाव ठिकाणा नाही असं सुद्धा जयंत पाटलांकडून सांगण्यात आलेलं आहे. अनेक ज्या प्रभागातले काही मुद्दे आहेत, ज्या ठिकाणी काही अडचणी आल्या होत्या, काही संशयास्पद काही गोष्टी होत्या, त्याचे मुद्दे सगळे आज मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये राज्य निवडणूक मुख्याधिकारी एस चोक्लिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासमोर हे सगळे प्रश्न करण्यात आलेले आहेत. आम्ही अर्ज करून सुद्धा आयोग उत्तर देत नाही असं सुद्धा जयंत पाटील म्हणालेले आहेत. प्रश्नांची सरबत्ती आज सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. जयंत पाटलांनी आयोगाला सवाल केलेले आहेत. बोगस मतदारांवरती अंकुश का नाही असा सवाल शेकापचे जयंत पाटील यांनी केलाय. कामठी मतदारसंघात एकाच घरात 400 मतदार कसे असा सवाल उपस्थित केलेला आहे. यानंतर आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देऊ नका असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या बैठकांमध्ये बघायला मिळत आहेत. कालची बैठक सुद्धा महत्त्वाची आणि आजची सुद्धा ही दुसरी बैठक आणि या दुसऱ्या बैठकीमध्ये सुद्धा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेत. चोक्लिंगम म्हणतात जबाबदारी आमची नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे. राज्य निवडणूक आयोग सुद्धा हात झटकत आहे, मग जबाबदारी कोणाची असा महत्त्वाचा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे. ठाकरे बंधूंचे खरं तर आयोगासमोर हे सगळे सवाल बघायला मिळत आहेत. थेट इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरेंचे आयोगाला काही परखड सवाल बघायला मिळत आहेत, महत्त्वाचे सवाल बघायला मिळत आहेत. मतदार याद्यांमध्ये घोळ, ही जबाबदारी कोणाची हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर चोक्लिंगम म्हणतात जबाबदारी आमची नाही असा सुद्धा उद्धव ठाकरेंनी उल्लेख केलेला आहे.